नमस्कार सर, माझे नाव रामराज सटुबा पाटील। मी इयत्ता 6वी मध्ये शिकत आहे। माझ्या शाळेचे नाव IES चंद्रकांत पाटकर विद्यालय, मराठी माध्यम माध्यमिक विभाग, डोंबिवली पूर्व। माझ्या प्रकल्पाचे नाव महिलांसाठी स्मार्ट सुरक्षा बॅग, पॅनिक बटन। माझ्या मार्गदर्शिका शिक्षिकाचे नाव राजश्री घेतल टीचर। आजच्या काळात महिलांची सुरक्षितता हा खूप महत्त्वाचा विषय आहे। अनेक वेळा मुलींना आणि महिलांना एकट्याने प्रवास करताना भीती वाटते, विशेषतः रात्रीच्या वेळी। ही समस्या सोडवण्यासाठी मी महिलांसाठी स्मार्ट सुरक्षा बॅग तयार केलेली आहे। या प्रणालीचे काही मुख्य भाग आहेत। हे आहे आर्डिनो नॅनो, हे आहे GPS मॉड्यूल, हे सिम मॉड्यूल, हे बझर, ही LED लाईट आणि इकडे आहे ते पॅनिक बटन। आता यांची कार्यपद्धती सांगतो। हे आहे पॉवर बँक, पॉवर म्हणजे बॅटरी युनिट। याचा सप्लाय आर्डिनो नॅनो, GPS मॉड्यूल, बझर, सिम मॉड्यूल आणि LED लाईट फ्लॅशलाईटला मिळतो। नंतर आर्डिनो नॅनोचं काम आहे सर्व यंत्रणांना सूचना देणे, म्हणजे कमांड देणे। सूचना दिल्याशिवाय कोणतीही यंत्रणा चालू होत नाही। नंतर आहे बझर, आर्डिनो कडून सूचना मिळताच बझर वाजायला सुरू होतो। नंतर आहे LED लाईट, आर्डिनो कडून सूचना मिळताच LED फ्लॅशलाईट चमकायला सुरू होते। नंतर आहे GPS मॉड्यूल, आर्डिनो नॅनोकडून सूचना मिळताच GPS मॉड्यूल जिथे वापरलेले आहे त्या ठिकाणी ते स्थान ते शोधते आणि सिम मॉड्यूलकडे पाठवून देते। सिम मॉड्यूलमध्ये जे नंबर सेव्ह केलेले आहेत ते मोबाईलवरती त्या कुटुंबियांच्या मोबाईलवरती पाठवले जातात। पॅनिक बटनचा वापर कोणतीही यंत्रणा सुरू करण्यासाठी होतो। आता हे काम कसे करते सांगतो। कोणतीही महिला अशा निर्जन रस्त्यातून जात असताना तिला भीती वाटते किंवा असुरक्षितता वाटते, तेव्हा ती पॅनिक बटन दाबते। पॅनिक बटन दाबताच दोन गोष्टी होतात। पहिली गोष्ट म्हणजे बझर वाजायला सुरू होतं आणि LED लाईट चमकायला सुरू होते। हे दोन्ही होताच आजूबाजूला असलेल्या लोकांचे लक्ष वेधले जाते आणि मदत मिळू शकते। दुसरी गोष्ट म्हणजे GPS मॉड्यूल त्या महिलेचे अचूक स्थान शोधते आणि ते सिम मॉड्यूलच्या द्वारे मोबाईलवरती पाठवले जाते। आता तुम्हाला प्रश्न पडलेला असेल की त्या SMS मध्ये काय असते? त्या SMS मध्ये गुगल मॅपची लिंक असते, जी ओपन केल्यावर गुगल मॅप दिसतो, असा वरती अलर्ट आलेला आहे। आता ओपन लिंक केल्यावर डायरेक्ट आपल्याला ते स्थान दिसते। GPS वर मोबाईलवरती ते स्थान दिसते। ते स्थान दिसताच आपल्याला ते स्थान दिसल्यावर नंतर ही प्रणाली सतत 2 मिनिटांनी त्या महिलेचे स्थान मोबाईलवरती पाठवत जाते, म्हणजे कुटुंबियांना ते स्थान सतत पाहता येते। या व्यतिरिक्त या सिम मॉड्यूलमध्ये पोलीस स्टेशन नंबर आणि महिला हेल्पलाईन नंबरही देखील जोडता येतो। म्हणजेच जेव्हा महिला पॅनिक बटन दाबेल, कुटुंबाबरोबरच पोलीस स्टेशन आणि महिला हेल्पलाईन यांना सुद्धा अलर्ट मिळतो आणि मदत लवकर मिळते आणि संदेश लवकर पोहोचतो आणि पोलीस आणि कुटुंबीय लवकर कारवाई करू शकतात। ही संपूर्ण प्रणाली बॅटरीवर चालते, त्यामुळे कुठेही वापरता येते। ही प्रणाली खूप उपयुक्त ठरेल, कारण महिलांची सुरक्षितता वाढवते, तात्काळ संदेश मिळतो, कमी खर्चिक, पोर्टेबल आणि वापरण्यास सोपी, आणि ट्रॅकिंग सिस्टम, महिला हेल्पलाईन आणि पोलीस स्टेशन नंबर। शेवटी हा प्रकल्प खूप उपयुक्त ठरेल। हा प्रकल्प भविष्यात या प्रणालीला आवाज रेकॉर्डिंग, मोबाईल ॲप, व्हॉइस कॅमेरा रेकॉर्डिंग आणि ऑटोमॅटिक कॉलिंग सिस्टीम देखील यंत्रणा जोडता येतील। तुम्ही माझे सादरीकरण ऐकल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद।